वर्ग 11वी 12वी तसेच पुढील शिक्षणासाठी जसे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा कोर्स किंवा इतर कोणतेही उच्च मेडिकल शिक्षण किंवा इंजिनिअरिंग कोर्स, तर अशा सर्व कोर्ससाठी महाराष्ट्र शासन महा-डी-बी-टी पोर्टलद्वारे स्कॉलरशिप देते। आता ही स्कॉलरशिप त्यांच्या वर्गानुसार, त्यांच्या जातीच्या प्रवर्गानुसार आणि त्यांच्या पालकांच्या उत्पन्नानुसार दिल्या जाते। तर महा-डी-बी-टी स्कॉलरशिपसाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो। तर त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात याची माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर पहा, या प्रकारे मी एक लिस्ट बनवलेली आहे महा-डी-बी-टी स्कॉलरशिपसाठी काय काय कागदपत्र लागतात। तर पाहून घ्या। त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड लागणार आहे। त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेले मोबाईल नंबर पाहिजे। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आधी मोबाईल नंबर लिंक करून घ्या, कारण की त्याच्यावर OTP जाते, आधार ऑथेंटिकेशन द्यावे लागते। त्याच्यानंतर बघा 3 नंबर आहे जातीचे प्रमाणपत्र। तर जातीचे प्रमाणपत्र फक्त ओपन कॅटेगरी सोडून बाकी सर्वांना आवश्यक आहे। त्याच्यामध्ये SC, ST, OBC, SC-BC, त्याच्यानंतर VJ-NT सर्वांना कास्ट सर्टिफिकेट लागते, फक्त ओपन कॅटेगरी सोडून। त्याच्यानंतर 4 नंबर आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजेच NCL सर्टिफिकेट। तर हे कोणाला लागते बघा, त्याच्यामध्ये जे विद्यार्थी OBC मध्ये आहेत, SBC मध्ये आहेत, VJ मध्ये किंवा NT मध्ये किंवा SC-BC मध्ये आहेत त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागते। तर बघा, नॉन क्रिमिनलचं जे ऑप्शन आहे ते इन्कमनुसार येणार आहे। जरी तुम्ही या कॅटेगरीमध्ये असाल तरी तुम्हाला ते तुमच्या इन्कमनुसार नॉन क्रिमिनलचा ऑप्शन येईल आणि हे सर्टिफिकेट SC, ST आणि ओपनला लागून असते। त्याच्यानंतर बघा जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। तर जे विद्यार्थी बघा प्रोफेशनल कोर्स म्हणजे त्यांचा कोर्स हा व्यावसायिक आहे, जसे इंजिनिअरिंगवाले स्टुडंट, मेडिकल स्टुडंट, फार्मसी, त्याच्यानंतर नर्सिंग, त्याच्यानंतर BEd, MEd, त्याच्यानंतर लॉ आणि याच्या व्यतिरिक्त दुसरे जे बी विद्यार्थी आहेत ज्यांचा कोर्स हा प्रोफेशनल कोर्समध्ये आहे त्यांना व्हॅलिडिटी अपलोड करणे कंपल्सरी आहे। आणि व्हॅलिडिटी बघा ओपन कॅटेगरीला कंपल्सरी नसते। आणि याच्या व्यतिरिक्त समजा ज्यांचा नॉन प्रोफेशनल कोर्स आहे आणि त्यांच्याकडे जर व्हॅलिडिटी अवेलेबल आहे तर त्यांनी सुद्धा एवढ्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्याला अपलोड करू शकता, पण जे व्यावसायिक कोर्समध्ये आहेत त्यांना अपलोड करणे आवश्यक आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, त्याच्याशिवाय त्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही। त्याच्यानंतर बघा 6 नंबर हे महाराष्ट्र राज्याचं आदिवासी प्रमाणपत्र। हे प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी आहे। तो विद्यार्थी कोणत्याही कॅटेगरीमध्ये असो, ओपनचा सुद्धा असला तरी त्याला सुद्धा आदिवासी प्रमाणपत्र अपलोड करणे कंपल्सरी आहे, म्हणजेच हा डोमिसाईल सर्टिफिकेट सर्वांना कंपल्सरी आहे। त्याच्यानंतर बघा प्रत्येकाचं बँक खातं लागणार आहे, हे सर्वांना कंपल्सरी आहे। तर तुमचं जे बँक खाते आहे ते आधार कार्डला तुमच्या लिंक असलं पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला बघा बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा प्रवेश पावती म्हणजेच ॲडमिशन रिसिप्ट किंवा फीस रिसिप्ट लागणार आहे। हे सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे, या तिन्हीपैकी कोणतंही एक चालते। त्याच्यानंतर 9 नंबरचं बघा, हा फार महत्त्वाचा आहे, कॅप लेटर, कॅप अलॉटमेंट लेटर। तर ज्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन आणि ज्या विद्यार्थ्याचा जे नंबर आहे ते कॅपराऊंडमधून लागलेला, गव्हर्नमेंट कोट्यातून लागलेला आहे, त्यांना तो कॅप लेटर अपलोड करावं लागतं, त्यांच्यासाठी कंपल्सरी आहे। ज्यांनी डायरेक्ट ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना लागत नाही, आणि ज्यांनी मॅनेजमेंटमधून किंवा इन्स्टिट्यूट लेवलवर घेतलेला आहे किंवा स्पॉट ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना कॅप लागत नाही। ज्यांचा नंबर कॅपमधून लागलेला आहे, गव्हर्नमेंटमधून लागलेला आहे, त्यांनाच कॅप अलॉटमेंट लेटर अपलोड करायचं आहे। आणि ज्यांचं थेट ॲडमिशन झालेलं आहे त्यांनी हे 8 नंबरचा जे ऑप्शन आहे याच्यापैकी कोणताही एक बी अपलोड केलं तरी चालते। तर त्याच्यानंतर बघा मागील शैक्षणिक गुणपत्रिका वर्ग 10वी पासून। तर तुमचं जे मागलं जेवढं शिक्षण आहे, तुम्ही 10वी पासून जेवढे शिकले ते सर्व मार्कशीट लागतात, जसं 10वीची मार्कशीट, 12वीची। जर तुम्ही 11वीला असेल तर तुम्हाला फक्त एकच अपलोड करायची आहे 10वीची। जर तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये असाल तर तुम्हाला 10वी आणि 12वी हे दोन्ही मार्कशीट लागतील। जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये असाल तर 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या सर्व मार्कशीट म्हणजे तुमच्या मागील सर्व गुणपत्रिका तुम्हाला लागतात। त्याच्यानंतर तुमचं जर हॉस्टेलला ॲडमिशन असेल आणि तुम्ही जे त्याचं फॉर्म भरणार असाल किंवा हॉस्टेलचा लाभ घेणार असाल शिष्यवृत्तीमधून, तर तुम्हाला हॉस्टेलची रिसिप्ट किंवा ते वॉर्डनची रिसिप्ट तुम्हाला इथं अपलोड करावी लागणार आहे। त्याच्यानंतर तुमची लास्ट शेवटची TC तुम्हाला लागणार आहे। त्याच्यानंतर बघा जे विद्यार्थी मेडिकल स्टुडंट आहेत, मेडिकलचे जसे MBBS, BMS, BDS, MDS, जे बी मेडिकल स्टुडंट आहे त्यांना त्यांचं स्वतःचं आधार पॅन कार्ड अपलोड करायचं आहे। त्याच्यानंतर त्यांचा पालकाचा आधार पॅन कार्ड आणि म्हणजे त्यांचा आई आणि वडील दोघांचाही पॅन कार्ड, आधार कार्ड लागणार आहे। ते मेडिकल स्टुडंटला कंपल्सरी असते, बाकीच्यांना पॅरेंट्स पॅन कार्ड, आधार कार्ड नसेल तरी चालते। त्याच्यानंतर राशन कार्ड सर्वांजवळ असतेच, राशन कार्ड इथे तुम्हाला लागणार आहे। त्याच्यानंतर तुमच्या शिक्षणामध्ये जर गॅप असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागणार आहे। त्याच्यानंतर बघा एखाद्या विद्यार्थ्याच्या वडिलांचा जर मृत्यू झाला असेल आणि जर त्यांनी त्याच्या आईचं इन्कम सर्टिफिकेट जर जोडलं असेल त्याच्यासोबत त्यांच्या वडिलाची मृत्यू प्रमाणपत्र जोडून तुम्हाला अटॅच करावं लागतेच, म्हणजेच मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे। त्याच्यानंतर एखादा विद्यार्थी जर अपंग असेल
तर त्याला अपंगाचं प्रमाणपत्र द्यायचं आहे. अपंगामधून फॉर्म भरायचा असेल तर अपंगाचं सर्टिफिकेट देणे कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर बघा जी वसतिगृहाचं वगैरे फॉर्म भरतात त्याच्यामध्ये एक अल्पभूधारकचा ऑप्शन असते. त्याच्यामध्ये ते ऑप्शन तुम्ही घेतल्यावर तुम्हाला अल्पभूधारकचा ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. हे ऑप्शनल आहे, नसेल तर तुम्ही नो करून सुद्धा फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर एक डिक्लेरेशन सर्टिफिकेट आहे, हे सर्वांना कंपल्सरी आहे. तर डिक्लेरेशन सर्टिफिकेट कोणतं आहे पहा. तर पहा या प्रकारचं तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे. हे सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. ते कोणत्याही कास्टमधला असो, कोणत्याही प्रवर्गामधला असो किंवा कोणत्याही कोर्समध्ये ॲडमिशन घेत असाल तर 2 पेक्षा अधिक पाल्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ नाही घेतला याचा हा प्रतिज्ञापत्र आहे. तर याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि गुगलवरून सुद्धा हे मिळून जाते. तर एवढे कागदपत्र तुम्हाला महाडीबीटीवर स्कॉलरशिप साठी फॉर्म भरायसाठी लागतात. आणि स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, त्यातून तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.